इलेक्ट्रिक कुकर घेऊन वर्ष होऊन गेलं. खूप जणींनी विचारलं युजफुल आहे का, घ्यावा का? पण लगेच रिव्ह्यू दिला नाही, कारण मी आधी वेगवेगळ्या प्रकारे वापरून पाहिला. सगळ्याचा अनुभव घेऊन मग आज व्हिडिओ शेअर करते. आधी मला यातलं काय काय आवडलं ते सांगते. याच्याकडे सतत लक्ष द्यावं लागत नाही. एकदा सगळं टाकून स्विच ऑन केलं की तो स्वतःच सगळं शिजवतो. शिट्ट्या मोजायची किंवा मधून ढवळत राहण्याची गरज नाही. त्यामुळे त्या वेळात दुसरी कामं करता येतात. याचं टायमर सेटिंग फीचर मला सगळ्यात जास्त आवडलं. समजा मला 2 तासासाठी बाहेर जायचं आहे, तर मी खिचडी किंवा पुलाव सगळं साहित्य घालून 1.5 तासाचा टायमर लावून जाते. 2 तासांनी मी घरी परत येते, तेव्हा खिचडी किंवा पुलाव छान शिजून कीप वॉर्म मोडवर तयार असतो. मग घरी आल्या घाई गडबड नाही. पुलाव तयारच मिळतो. यामध्ये कुकरमधले डबे वापरून डाळ भात पण एकाच वेळी लावता येतो. छोले, सांबार जास्ती प्रमाणात करायचे असतात तेव्हा मी यातच करते. बटाटे पण मस्त उकडले जातात. घरात एक मदतीचा हात असल्यासारखं वाटतं. मी हा रोज वापरतेच असं नाही, पण वापरते तेव्हा सोय नक्कीच जाणवते. हा गॅसची जागा घेऊ शकत नाही, पण स्वयंपाकात मदत नक्कीच करतो. आता याचे तोटे सांगते. वीज नसेल तेव्हा अर्थातच उपयोग करता येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या नेहमीच्या कुकरपेक्षा यामध्ये प्रेशर बिल्ड व्हायला थोडा वेळ लागतो. म्हणजे गॅसवर जर पदार्थ 10 मिनिटात शिजत असेल तर यात 20 मिनिटं लागू शकतात. हा काही मोठा ड्रॉबॅक नाही, कारण त्या वेळात दुसरी कामं करता येतात. सतत लक्ष ठेवावं लागत नाही. पण सकाळच्या घाई गडबडीत यात जेवण करावंसं वाटत नाही. माझ्या मते हा राईस कुकर एक चांगला हेल्पर आहे, पण गॅसची रिप्लेसमेंट नाही. तुमच्याकडे राईस बेस पदार्थ वारंवार बनत असतील किंवा पदार्थ शिजायला थोडा जास्त वेळ लागणं तुमच्यासाठी अडचणीचं नसेल, तर हा खरंच युजफुल आहे. आणि घ्यायचा असेल तर स्टीलचं इनर पॉट असलेला घ्या. म्हणजे तो टिकाऊही असतो आणि हेल्थसाठी पण चांगला.